नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन खूप महत्त्वाच्या अशा अपडेट पाहणार आहोत. त्यातील ही पहिली अपडेट आहे ती म्हणजे टेट 2017च्या एक्झामवर आधारित पवित्र पोर्टलला जी भरती करण्यात आली होती, तो शिक्षक भरतीचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, पात्र अपात्र रिक्त जागांचा जो टप्पा होता, त्या टप्प्यामध्ये काही कारणास्तव स्टे पडला होता. आता तो स्टे नेमका काय होता ते थोडक्यात सांगते. तो स्टे आज उठलेला आहे आणि हा स्टे जो आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यावरती काही विद्यार्थ्यांनी हा स्टे टाकला होता. त्या विद्यार्थ्यांच्या बाकीची ही इन्फॉर्मेशन फर्स्ट पेजवरती त्यांनी दिलेली आहे. आता यामध्ये जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती 9/8/2021, 332 असे विद्यार्थी होते की त्यांची निवड करण्यात आलेली. परंतु ही निवड कुठे केली होती? जे काही टप्पे लागतात शिक्षक भरतीचे त्यामध्ये अपात्र, रिक्त आणि गैरहजरच्या जागांचा जो टप्पा लागला होता, तर त्या टप्प्यामध्ये ह्या 332 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. परंतु हे होतं 5% रिझर्वेशन, तर त्यावरनं हा स्टे पडलेला होता. तर एक एक पेज पाहताना मेन मुद्दे पाहिल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात येऊन जाईल. तर ह्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांची आणि अपोज केलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांची ऑर्डर आणि टाकलेली केस याची पुन्हा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि ह्या मुद्द्यात इथे मेन्शन केलेलं आहे की जे 5% रिझर्वेशन आहे ते प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल असेल, म्हणजे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त हे जे आरक्षण आहे हे 5% आरक्षण आधीच परीक्षा परिषदेने दिलेलं होतं. त्या 5% आरक्षणावरनं हे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित होतं जवळपास. आता हे या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं होतं आणि ह्या जागा होत्या, इथे लिहिलेलं आहे अब्सेन्स अँड टीचर्स ऑफ द रिक्रुटमेंट, म्हणजे जे अपात्र होते, रिक्त राहिलेल्या जागा होत्या, त्यामध्ये ह्या इलिजिबल कॅन्डिडेट्सची निवड करण्यात आली होती. जेव्हा ते कॅन्डिडेट उपलब्ध होत नाही, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा अर्थक्विक असतील, तर हे कॅन्डिडेट उपलब्ध न झाल्यास त्या विद्यार्थ्यांची निवड ओपन कॅटेगरीतनं होते. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना एकतर जागा शिल्लक नसेल आणि त्यांना मार्क्स चांगले असतील तर त्यांची निवड ओपन कॅटेगरीतनं होते. आणि जर ह्या जागा शिल्लक राहिल्या त्या जागेवरती भरण्यासाठी कॅन्डिडेट उपलब्ध नसेल तर त्याच कॅटेगरीचा, म्हणजे प्रोजेक्ट किंवा अफेक्टेड नसेल परंतु जनरलमध्ये पण त्या कास्टचा, समजा OBC असेल, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा दोन प्रकारचे ज्या रिझर्वेशन भेटतं, तर व्हर्टिकलसाठी जागा आहे परंतु कॅन्डिडेट नसेल तर त्याच कास्टमधला व्हर्टिकल स्टुडंट त्यामध्ये भरला जातो. अशा प्रकारे ही भरतीमध्ये कॅन्डिडेट्स भरले होते आणि त्यामुळे ही याचिका पडलेली. परंतु आता न्यायालयाने सांगितलेलं आहे की हे जे काही 332 कॅन्डिडेट आहे, 5%चे रिझर्वेशन शालेय शिक्षण विभागाने आधीच दिलं होतं आणि कुठल्याही काही गोष्टींची पूर्णपणे खातरजमा नसताना केलेली भरती नाही, तर मुद्द्यांना अनुसरूनच ही भरती केलेली आहे. आणि त्यांची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं होतं. पुन्हा 2023मध्ये लिस्ट लागली होती, म्हणजे 2017ला टेट एक्झाम झाली, 2019ला त्यांचे फर्स्ट सेकंड राऊंड, त्यामध्ये कोरोनाचे काही वर्ष गेले आणि त्यातून नंतर ह्या विद्यार्थ्यांची निवड झाल्यावरती त्यांना स्टे आला होता. या ठिकाणी उल्लेख केलेला आहे 5% आरक्षणाचा, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन तर कॅटेगरीचा, म्हणजे ती कॅटेगरीचा विद्यार्थी उपलब्ध नसेल तर त्यांच्याच कॅटेगरीच्या जनरलला देखील त्या ठिकाणी कॅन्डिडेट्सला प्राधान्य दिलं जातं. आणि त्यानंतर ह्या 5% आरक्षणामध्ये अर्थक्विकचा पण उल्लेख केलेला आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, या कॅटेगरी त्यामध्ये येतात. आणि कोरोनाचा उल्लेख केलेला आहे, जसं मगाशी सांगितलेलं. 332 एकूण कॅन्डिडेट्सची निवड झाली. आता ते उमेदवार आत्तापर्यंत प्रतीक्षेत होते, परंतु त्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. आता या विद्यार्थ्यांचे
पुन्हा कदाचित लिस्ट लागू शकते, त्या संदर्भात आता 2017च्या टॅबमध्ये आपल्याला नोटिफिकेशन नक्कीच बघायला मिळेल. परंतु अजून एक आहे की 2017मध्ये अजून 50% काही म्हणजे काही पर्टिक्युलर जागा होत्या त्या कपात करून ठेवलेल्या होत्या, त्या देखील अजून बाकी आहेत. ती भरतीसुद्धा वेगळी असते. काही पेसा क्षेत्र आहे, म्हणजे प्रत्येक काही ठिकाणी वेगवेगळी असणारी भरती. त्यामुळे आता हा स्टे उठलेला आहे तो 5% प्रोजेक्ट अफेक्टेड असेल किंवा अर्थक्विक अफेक्टेड असेल तर या विद्यार्थ्यांच्या याच्यावरती होता. पर्टिक्युलर हे 332 विद्यार्थी होते. आता पुन्हा आपल्याला त्यांची एकतर लिस्ट बघायला भेटेल किंवा मग आता जे काही पवित्र पोर्टलला 2017चा टॅब आहे त्याच्यात आता नोटिफिकेशन येऊ शकतं. आता ही आज याचिका आता पूर्णपणे या ठिकाणी यांचा निकाल तर लागलेला आहे. त्यामुळे 2017ची भरती आता सुरळीत चालू होईल अशी अपेक्षा आहे आणि उर्वरित जरी काही असेल त्यामध्ये तर ती देखील भरती ही व्यवस्थित सुरळीत व्हावी. कारण 2017 आणि 2025 खूप मोठा फरक आहे. एवढ्या वर्षांमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या डिग्र्या कंप्लीट होतात किंवा एखादा स्किल कोर्स करून असे विद्यार्थी दुसरीकडे देखील आपलं जॉईनिंग करू शकतात. म्हणजे इतका मोठा हा कालावधी आहे. त्यानंतर आपली दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या विद्यार्थ्यांची हाय परफॉर्मन्स हाय मार्क्सवरती निवड झाली होती त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळालेली नव्हती आणि त्यांनी बरीच आंदोलनं केली. त्यांना आश्वासनं देखील देण्यात आली होती. परीक्षा परिषदेकडनं देखील आश्वासनं दिलेली होती आणि संस्थेकडनं देखील दिली होती. मेन महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अधिवेशनाचा कालावधी होता तेव्हा देखील त्यांना हे सांगण्यात आलं होतं की आता तुमचं आंदोलन तात्पुरतं थांबवा, तुम्हाला देखील निश्चितच न्याय मिळेल. आम्ही त्या दृष्टीने पॉझिटिव्ह प्रयत्न करत आहोत. आता आज म्हणजे 28 तारखेला रयत शिक्षण संस्थेची सुनावणी होती. 4:30 वाजता ती सुनावणी देखील पार पडलेली आहे. परंतु जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे त्यांनी शपथपत्र आपलं दाखल केलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना शपथपत्र दाखल करण्यासाठी 7 तारखेचा अल्टिमेट पुन्हा दिलेला आहे. म्हणजे 7 मार्च हा त्यांचा अल्टिमेट आहे. परंतु पुन्हा 21 मार्च ही त्यांची पुढची याचिकेची तारीख आहे. म्हणजे रयत शिक्षण संस्थेसाठी आता 21 मार्च. आता आज 28 मार्चला सुनावणी झालेली आहे. नेक्स्ट सुनावणी आहे 21 मार्चला. परंतु त्याआधी परीक्षा परिषदेने 7 मार्चला त्यांना एक शपथपत्र द्यायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पवित्र पोर्टल आज शेवटची तारीख आहे संस्थांना त्यांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी. परंतु तरी देखील कदाचित असं वाटतंय पुन्हा देखील पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करण्यासाठी संस्थांना कदाचित मुदतवाढ पुन्हा दिली जाऊ शकते. कारण पोर्टलला जागा जास्तीत जास्त येणं हे अपेक्षित आहे आणि म्हणून कदाचित मुदतवाढ मिळू शकते. त्यामुळे 2017ची शिक्षक भरती असेल निश्चितच त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहेत. त्याचप्रमाणे खरं तर हे रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची त्यांना देखील पटकन गुड न्यूज मिळावी. कारण की ते देखील अगदी खूप दिवस झाले ते सुद्धा वाट पाहतात. त्यांची देखील निवड झालेली आहे, चांगला स्कोर आलेला आहे किंवा त्यांना एकतर दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये त्यांचा समावेश करून घ्यावा. एवढ्या 1-2 दिवसांमध्ये आपल्याला पवित्र पोर्टलच्या दोन्ही टॅबमध्ये प्रेस नोट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.